सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पवित्र आश्रयानं अमृत प्रकल्पाअंतर्गत स्वच्छ पाणी स्वच्छ मन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन दिल्ली येथील यमुना नदीच्या छठ घाट येथून करण्यात आलं। बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या शिकवणीनं प्रेरित होऊन हा प्रकल्प भारतातील 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1533 हून अधिक ठिकाणी 11 लाखांहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला आहे। या मालिकेत अकोल्यातील मोरणा नदीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। बाबा हरदेव सिंगजी यांच्या असीम शिकवणीतून प्रेरणा घेऊन संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या पुढाकारानं प्रोजेक्ट अमृतचं आयोजन करण्यात आलं होतं। याच शृंखलेत निरंकारी सेवा दलाचे अकोला विभागाचे प्रादेशिक संचालक शिवाजी पाटील, संचालक, शिक्षक, ऑपरेटर आणि स्थानिक नागरिकांनी अकोल्यातील नीमवाडी येथील मोरणा नदीच्या स्वच्छता मोहिमेत योगदान दिलं। यावेळी सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष रमेश जध्यासी, विनोद मलवानी, हिरालाल कृपलानी, सुरेंद्र नागदेव, हरीश कटारिया, सुनील जसवानी आणि निरंकारी मिशनच्या कार्याचं कौतुक केलं। मोरणा नदीभोवती स्वच्छता करून 1 टन कचरा जमा करण्यात आला। प्रोजेक्ट अमृतच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करताना निरंकारी राजपिता रमीतजी यांनी सद्गुरू माताजी यांच्यासमोर आपल्या भाषणात सांगितलं की बाबा हरदेव सिंगजी यांनी आपल्या जीवनातून आम्हाला प्रेरणा दिली की सेवा भावना निस्वार्थ स्वरूपात असायला हवी। आपला प्रयत्न स्वतःला बदलण्याचा असायला हवा, कारण आपल्या अंतर्गत बदलानंच समाज आणि जगात बदल घडू शकतो। सात्विक परिवर्तनाची सुरुवात स्वच्छ आणि शुद्ध मनानंच होते। सद्गुरू माताजींनी अमृत प्रकल्पाच्या निमित्तानं सांगितले की पाण्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि ते अमृतासारखे आहे। पाणी हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे। देवानं दिलेल्या या स्वच्छ आणि सुंदर सृष्टीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे। माणूस म्हणून या अमूल्य वारशाचा दुरुपयोग आणि अपवित्र आपण केला आहे। प्रत्येकाला आपल्या कृतीतून प्रेरित केलं पाहिजे। अमृत है पानी, इस जग में पानी है बड़ा अनमोल। अमृत है पानी, इस जग में पानी है बड़ा अनमोल। पानी से